मोजितच नाही मी कोणाला, तो पुढचा कोणी पण असू दे. त्यांचं काय बापाची पेंड नाही. माझा मराठा समाज या राज्यात मोठा आहे. आम्ही लेकरं शिकवतोय. सत्य पुढे शहाणपण चालत नाही म्हणताय तुम्ही. मराठ्यांपुढे तुमचं शहाणपण चालू जाणार नाही. नाटक नाही करायचं बावनकुळ्या. माझ्या लेकराच्या अन्नात तुम्ही माती काढणार असाल तर मी नाही सहन करू शकत. जातवान मराठ्यांचे पिल्लू आहे. तुझ्यासारखे असले करून फिरव माहित का मला. हे पत्र हातात पडलं की बावनकुळ्याचे इंडिकेटरच लागले. त्याला मागचे इंडिकेटरच नाहीत बरं का. कोणची गाडी येऊन त्याला धडकती. त्याच्या गाडीला म्हणता मागून तुम्ही काय अर्थ काढता त्याला मी काय करू. ऊस तोडणाऱ्या टायरला सुद्धा मागून लाल चिठ्ठ्या केलेल्या धडकू नये कोणी म्हणून. याला चिठ्ठीने चुठ्ठीने ठोयाला ओळखणच नाही. काय प्राणी जन्माला यागळाच तो आहे का तसा माणूस भारतात. लहानपणी आपण इतिहासात एक धडा बघितलेला आहे. प्राचीन कालीन तो धडा होता आपल्याला. त्याच्यात होता बघा मोहनचे थोडं हडप्पा वाकडा तिकडा असा कसा काही वेगळाच. जाणार तो आहे मया नदी लागल्यावर मी शान हवे. मी मराठ्यांना बाप मानतो, पक्षाला नेत्याला नाही. आज ते किती आले किती गेले, मला माझ्या समाजाच्या लिकीबाळीचं लेकरा बाळाचं सुख बघायचंय, तुमचं नाही. ते पत्र हाती लागलं म्हणलं भाषा तरी वाचा काय. त्यांच्यात मंत्र्याला कळत कोणासाठी काय लिहायचं. त्यांच्यात कळलं लगेच फोन. आपल्यावर लय प्रेम करते बरं का नेते, तुम्हाला खरं सांगतो. लय माया करते त्यांचे ना. आपण प्रेमाचे मायाचे संबंध आहेत. संबंध म्हणजे प्रेमाचे बरं का. काय तरी ते पत्र माहीत झाल्यावर मला अधिकारी सुद्धा फोन करून सांगते असं असं झालं, आमचं नाव सांगू नका. मराठ्यांचे नेते सुद्धा सांगते. का तर मी त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतोय, अधिकाऱ्यांच्या नेत्याच्या सुद्धा. त्यांचंही लेकरो कधीतरी लाल दिव्याच्या गाडीत बसणारे, त्यांची पोरगी बसणारे, मराठ्यांची बसणारे आणि राजकारणातल्या मराठ्यांची सुद्धा बसणारे. त्यामुळे त्याचं झाकतच नाही. ते पत्र हाताला लागल्याच्या नंतर दुसरी अशी वस्तू हाताला लागली छत्रपती संभाजीनगरची. जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यानं आदेश काढला सुनावणी घेऊन. दहीहंडीची व्हॅलिडिटी देण्याचा आम्ही निर्णय देत आहोत. आणि ते होतं त्यांच्या फाईलला. फडणवीस साहेब मनोज जरांगे फाईलीपर्यंत घुसू शकतो एवढं लक्षात ठेवा. हे पत्र सुद्धा मी मराठ्यांना टाकले. फडणवीसांना काय सुधारणा, एकनाथ शिंदे साहेबाला सुधारणा. आता मात्र गोची झाली. बोलून पुढे दाखवतोय कोण. नुसते तिकडे शेंगा आणतात मीडियात. आम्ही जरांगे पाटलाचा गैरसमज काढत आहोत. काय गैरसमज काढतो रे. इकडे दिली काडी लिहून तो झाला मोकळा, तो लावली काडी पण मी ठोकीत असतो खुटा. इथं लेकरं बरबाद व्हायला लागले सगळे. नोंदी दिल्या तुम्ही, रद्द करायला लागला तुम्ही. मराठ्यावर मी काय खोटं बोलतोय हे जर बाहेर आलं नसतं, मी जर बोललो असतो तर ते म्हणले असते आमच्यावर आरोप करतो. तुम्ही खऱ्या असताल, त्या चुकीच्या असतील तर रद्द करा. पण खऱ्या असून मराठा समाजावर अन्याय कशामुळे. हे गैरसमज पसरवण्याच्या 2 डाव. आणि तिसरा डाव सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थांचं गॅझेटियर द्यायचं नाही. कारण त्यांना माहिती एकट्या कोल्हापूर गॅझेटियर मध्ये 3,85,000 नोंदी.
6.5 लाख मराठा आरक्षणात चाललाय. आणि हैदराबादच्या एजंटमधून काय चालला, ह्या 58 लाख नोंदी मराठेच राहत नाहीत. मनोज जरांगेंनी याला मराठा समाजाला पक्का आरक्षण दिलं हे त्यांच्या लक्षात आलं, म्हणून हे डाव टाकला. हे सुद्धा उधळून लावला. मला एक गर्व वाटतं माझ्या जातीचा. ज्या दिवशी तुम्हाला कळताना अन्याय झाला त्या दिवशी मराठा समाज खरबडून जागा होता. अख्ख्या महाराष्ट्रातला आटूसळी मराठ्यांची. आईला जन्म तर अशा जाती. लेचपेचे काम नाही करायचं, ठासून उभं राहायचं. मी बारकुसात दिसतो भाऊ, बँड मध्ये खोळखोळे वाजवणार असल्यावर दिसतोय मी. ते म्हणत असते मला बी 40 किलो भरतो 25 किलो भरतो का बोकाटी बसायचं काय मला. किती भरू दे, तुला काय करायचं. काही रान हनते, मी लय सुईचा नाही ना. माय बापा हो, मी जे वाईट बोलतोय शिवाय देतो त्याचं वाईट मानून घेऊ नका. त्याचं कारण सांगतो. मला काय पिसाळा कुत्र चावलं नाही काही पण बोलायला. माझ्या मराठा समाजाच्या लेकरावर जर अन्याय केला ना, तळ पायच्या आगमस्तकात जाते. आईला छगन भुजबळ खुश असेल बुवा. तेव्हा मत असेल ते बावनकुळे घेऊ आता. मग आपलं मंत्रिपदांनी म्हटलं गिरायचं बघ होतो महिला हाल झालेत म्हणला असं तो. फुल टेन्शन मध्ये असं किंवा 2 घेतला असला तर आता 3 घेत असं. टेन्शनच गेलं त्याच. पण आपली नियत आहे मायबाप मराठ्यांनो. आपली हे तुम्ही जे नाव घेतात ना त्याला तसले नाव सुद्धा घेत नाहीत आम्ही. किंमत सुद्धा देत नाही किंमत. अरे आणि तसले नाव ध्यानात आणू नका. टिकलेले म्हणून सोडून द्यायचे. चांगल्या चांगल्या तर मागण वस्ती चरले उतरिली. असे काय रे, कसले नाव घेऊन मराठ्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसायची वेळ आणू नका. नसलं बघितलं तर तुम्हाला पुन्हा बावनकुळेचं पत्र टाकतो. अशी भाषा लिहिली त्याच्यासारखीच कोणालाच वाचिता यायला. ती चोरलीस तर कोणालाच दिसत नाही हेच का म्हणून. असं इंद्र लोकांना दिसतंय. त्याच थोबाड बघितलं की 5 दिवस माणूस भाकर खात नाही. आम्ही नको ऐकलं, बावनकुळ आणखीन ऐकलंच नाही. कुळून उगलंय काय माहित. रान जाणारा गाठ जरांगे पाटलाशी एवढं ध्यानात ठेव, मराठी तुला सोडणार नाही. बावनकुळ्यांनी घेण्या देण्याचं 3रंच काम केलं. मराठ्यांवरती संस्कार आहेत. मराठी बळच कोणावर आरोप करत नाही. बळच. हे बघा ह्या प्रकरणात मी छगन भुजबळचं नाव घेतलं का, धन्याचं. त्याची जिरवायला मी पक्का आहे, त्याचे तांगा घेतो मी. पण याच्यात नाव घेतलं का, कारण आम्ही मराठीत आमच्यावरती संस्कार आहेत. विनाकारण आम्ही कोणावर आरोप करत नाही. बावनकुळेंनी शिरसाटणी केलं. एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून शिरसाटणी केलं आणि फडणवीसांचं ऐकून बावनकुळ्यांनी केलं. बावनकुळ्या पण वेगळाच दिसतो. काय त्याचे लहानपणी त्याच्या आईने गरम दूध त्याला फुकून पाजिलं का नाही, तसंच पाजिलं काय माहित गरम दूध. एवढे होत झाले त्याचे. त्यांनी एक हेल्मेट लावायला पाहिजे. फुकावून तो बोलतात त्याचा.
आयच्याने तुला सांगतो, तू लय देवारा करणार आहे बावनकुळे आणि मराठी, भयानक देवारा करणार आहे तुला. तू माझ्या लेकराच्या अन्नात माती काढली ना, तुला सुट्टी नाही आता. कारण मी जातवान पिल्लोय, जातीसाठी जीव सुद्धा द्यायची तयारी आहे माझी. तू लय वाईट काम केलंस, तू हे करायलाच नको होतं, तू हे करायलाच नको होतं. इतकं वाईट पाप तू आणि पातक केलंस ना, तुला आयुष्यात माफ करणार नाहीत मराठी, आता आयुष्यात माफ नाही करणार. तुमचे आई बाप घरात बसलेत आणि तुमचं पोरग दारात बसलंय. कोणीतरी येत आहे आणि तुमच्या आई बापाला शिव्या देत आहे, अपमान करताय. दारात बसलेला पोरग गप्प बसन का? मग मी तुम्हाला माय बाप मानलंय ना, मी कसा गप्प बसन मराठ्याला बोलल्यावर यांच्या आईला घोडे लावतो म्हणून. आपला काका कसा असतो आणि नुसता बोलतच नाही, अंगावर ये म्हणलं मग सांगतो तुला. मराठ्यात तेवढा दंडी आहे, प्रत्येक गावात अर्धा मराठा आहे, प्रत्येक गावात बुकटा वाजायला वेळ बी लागणार नाही आम्हाला. एवढे सोपे नाहीत आम्ही. बावनकुळ्या उगाच खेटला, त्याला माहीतच नाही आणखी मराठी किती विचित्र आहेत. हे मराठी भांडे खेळायला कुठे गेले ते माहिती आहे का बावनकुळ्या तुला? अफगाणिस्तान तो का बघितलं का? तो डोळे फिरते म्हणून मागून येते. इथून कुठे होते ते अफगाणिस्तानात हाणीत होते, हाणायचे संपले तरी हानीतच होते. नंतर त्याच्या ध्यानात आला आपण अफगाणिस्तानात आलो तर कुठीत कुठीत घरी चला. आता पाणीपत हरियाणापर्यंत आले, तिथं आल्यावर असाच भेटला तुमच्यासारखा एखादा बावनकुळे सारखा नमुना. आयला ते म्हणले जर माघारी आले तर थांबा, म्हणले इथंच थांबू. माघारी आले की इथंच कुठू पुन्हा तिथंच राहिले, त्यांची वाट बघत. आणखीन आपलेच लेकर आहेत ते पाणीपतचे मराठी. तू नादाला नको लागो भाऊ, त्यामुळे देवेंद्र फडणवीसचा सगळा देवारा होणार आहे आता. आणि सोडायचं नाही, सोडायचं का? अजिबात सुट्टी द्यायची नाही. चूक केले की सोडायचं, सुट्टी नसते बा, आपल्याकडे तर नसते बा. मला सगळे टकोरे टकीशी दे तिकडे फिकला लागले, ते भुंगावरून गेलायला जाऊन ते आली तिकडे लांब गेली का नाही, द्यायचा बावनकुळ्या काल धरून. 2 दिवस मीडिया ट्रायल घेतली. मी काहीच बोलायला तयार नाही, पण माझ्या लक्षात आलं आणि सांगणारे मला पण आहे. फडणवीसांनी फक्त तिकीट दिलंय, निवडून मराठ्यांनी आणलं. त्यामुळे रातची काय बोलू बोलू बोललेत, कोणी कोणाचे मुखे घेतले हे मला ते सांगत येत. हे म्हणतात असं असं ठरलंय बा, पण तुम्ही तुमचं बघा, मग नाव नका सांगू. तिला गंड्याचं आहे म्हणे. देवेंद्र फडणवीस काय करतो, ईडी मागायला होतो. कदरून कदरून आम्ही त्याच्या पक्षात गेलो म्हणे. मला नाव नाही सांगणार, पण झालंय काय हे म्हणे मीडिया ट्रायल घ्यायच्या सांगितल्यात. मराठ्यांनी इथून पुढे कुणबी प्रमाणपत्र काढलेले पाहिजेत. एवढा मोठा डाव रचलाय. ह्या कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार आहेत असं म्हणायचं. मराठा समाजाचे पोरं आणि समाज भयभीत करायचं, आणि समाज भयभीत होणार. कुणबी प्रमाणपत्र रद्द होते म्हणल्याच्या नंतर पोरं ऍडमिशन घेतेनच कशाला, नोकरीत जातेनच कशाला. ही यांचा प्लॅन उघडा पडला. मराठ्यांच्या बाजूने नियती मराठ्यांचा कधीच वाटोळ होऊन देत नाही. मग पुढून फडणवीस असून दे, नाही तर देव बाप्पा असून दे. मला ही माहिती कळाली की आपण लगेच सावध झालो. अरे म्हणलं प्रकार काय काय बघायला लागलो.
शोधायला सुरुवात केली. उपजिल्हाधिकारी आमके तमके बीडचे. म्हणलं नोंदीचे प्रमाणपत्र कुठे आहे ना भाऊ. आता त्यांच्याशी पंचायत झाली, एकीकडून झालो मी आणि एकीकडून झालं सरकार. तुम्हाला गडबड नाही ना? चलून देऊ का मग? कवर नको म्हणू काही दठत राहत बर. त्याला सांगितलं नोंदीचे प्रमाणपत्र का देत नाही. त्यांनी सरळ सांगून टाकलं बावनकुळेने इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिले. या नोंदी रद्द करा म्हणलं. पत्र पुढे दाखव. आता दाखव म्हणलं तर पंचायत झाली नोकरीची. नाही दाखवतो तर मी सोयीचा नाही. कारण आपल्याजवळ मग गोडीत नाही ऐकलं की घोडे असते.